नशीबवान चित्रपट येतो याची चर्चा सगळीकडेच रंगलेली आहे, कारण की तुम्ही पोस्टरच बघू शकता. पोस्टरच एवढं हटके आहे आणि नेहा म्हटलं, नेहाचं सगळ्यात जास्त आता ती खूप जास्त हॉट आहे. तर पिक्चरमध्ये किती हॉट आहेस ते सांग. पिक्चरमध्ये सगळं वातावरण हॉट होतं आजूबाजूचं, कारण आम्ही बऱ्याच रिअल लोकेशन्सवर शूट केलं आणि आणि मेमध्ये शूट केलं. म्हणजे दिग्दर्शकांनी काळजी घेतली होती की रिअल लोकेशनवर माणसं पण रिअल दिसतील. एकतर मेकअप केलेले नव्हते अजिबात, आणि घाम आला, ऑइल आलं तर तो चुकून त्याला दिसलं, मी त्याला पुसताना वगैरे ते नाही 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 तसंच राहू दे तसंच राहू दे, ते चांगलं दिसतंय. त्यामुळे ती रिअल दिसलंय सगळं. त्यामुळे हॉटनेस सगळा त्याच्यातच निघून गेला. बाकी काही हॉटनेस नाही आहे त्याच्यात. जेव्हा ही भूमिका आली तेव्हा तुझ्या डोक्यात काय आलं? मुळात मला जरी साडी नेसायला आवडत असली तरी मला कॉटनच्या साड्या आवडतात. मला दागिने जास्ती घालायला आवडत नाहीत. मला मेकअप करायला आवडत नाही. हां, त्यामुळे मला काही माझ्यासाठी हा मुद्दा नव्हता की मला किती जास्त तयार व्हायला मिळणार आहे आणि काय. त्याच्यापेक्षा जास्त हा मुद्दा होता की ती खूप छान कॅरेक्टर अमोलने लिहिलं आहे. हाडा मासाचं कॅरेक्टर आहे ते. ते खूप चांगलं पण नाही आहे आणि खूप विलन पण नाही आहे. ग्रे एरियामध्ये आहे. भाऊंचा वेळ घेणं हा खूप मोठा एक चॅलेंजिंग असतं, ती एक वेगळी चॅलेंज असते आणि त्याच्यामधून ही सगळी गोष्ट. नाही, वेळ वाचला म्हणण्यापेक्षा आपली जी गरज आहे ते आपण केलं पाहिजे. आणि गरज नव्हती तर उगाच लोकांना त्रास देण्यात काय मुद्दा आहे शेवटी. आणि मला माहिती होतं की इतके चांगले अभिनेते असतात आणि जेव्हा आपण त्यांना हे मेकअप आणि कॉस्च्यूम ह्या ज्या सगळ्या बाह्य गोष्टी असतात ना, ह्या कुठेतरी एका पॉईंट नंतर त्या सीनला खूप हॅझार्डस होऊ शकतात. रिअल लोकेशन तुम्ही सगळे घेतलेले आहेत, ते लोकेशन कोणते होते आणि किती जास्त सगळ्यात मोठा टास्क होता? भाऊ कदम म्हटलं की तिकडे एक वेगळी रांग लागायची, नेहा आहे, तुमची सगळी टीम आहे. शूटिंग म्हटलं की तशी ही रांग लागलेलीच असते. तर ते कसं तुम्ही सगळं टाकलं? भाऊ हा अत्यंत बिझी कलाकार आहे. भाऊंचं सोमवार मंगळवार हवाई उद्या असतं आणि शनिवार रविवार त्यांना नाटक करायचं असतं. त्याच्यामुळे आम्ही आमचा अख्खा जो सिनेमा आहे तो बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असा शूट केलेला आहे. क्रेडिट पूर्ण आमच्या मुंबई मुलुंडच्या पोलीस दलाला देईन. त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. आम्ही कधी पण सेटवर असलो, आमच्या सेटवर 2-3 मदतनीस पोलिसांच्या कडून असायचेच, मार्शल असायचे. मोरे साहेब जे मुलुंड पोलीस स्टेशनचे आहेत, त्यांनी खूप सिनियर पी आहेत, सिनियर पी आहेत, तर त्यांनी खूप मदत केली आणि फार रसिक माणूस आणि मनापासून मदत केली. मला सगळ्यात बरं काय वाटतं की प्रांजळपणे मदत केली, की कधी पण काही अपेक्षा नसताना आणि काही म्हणजे मी अगदी असं छाती ठोकून सांगू शकतो की ह्या चित्रपटात शूटिंगच्या परमिशन्स किंवा शूटिंगसाठी मदत करायला म्हणून पोलीस दलाला काय किंवा BMCला काय एक चहासुद्धा पाजण्यात आलेला नाही. इतकं त्यांनी मला मदत केली आणि म्हणजे सिरियसली खूप कौतुकाची गोष्ट आहे ही. म्हणजे आपण म्हणजे बोलताना खूप सहज बोललं जातं की अरे हां यार, अरे करा रे साहेब, करा जरा माणुसकीच्या ह्याने बघा. तो खरंच आमच्याकडे माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी बघितलं आणि आम्हाला मदत केली. तर हे मी अगदी मला सगळ्यात जमेची बाजू नशिबांची ही आहे की मी रस्त्यावर शूटिंग करताना ही एक फार महत्त्वाची बाजू बघितली आणि त्याच्यामुळे कलाकार म्हणून आम्हाला सगळ्यांना इतका सपोर्ट झाला, आम्हाला सगळ्यांना इतकी मदत झाली की आमचं काम आम्ही अजून चांगल्या पद्धतीने करू शकलो. सगळ्यात नशीबवान किस्सा तुझ्या पूर्ण जर्नीमधला असा कोणता होता की यार खरंच वाटलं, खरंच यार नशीबवान आहे मी या पिक्चर सोडून? नशिबावर माझा विश्वास नाही आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे हीच जमेची बाजू वाटते मला, किंवा हीच नशीब म्हणून जर काही असेल तर ते हेच असेल की मी कलाकार आहे ह्या जन्मात. मला माझा काही फार विश्वास त्याच्यावर पण नाही आहे पुढचा जन्म वगैरे. पण ठीक आहे, मी आत्ता कलाकार म्हणून जन्माला आली आहे आणि वेगवेगळ्या ॲक्टर म्हणून मी काम करते आहे. तर मी एकाच आयुष्यात खूप वेगवेगळी आयुष्य जगू शकते आहे. ह्यासाठी मला वाटतं की मी नशीबवान आहे. कशा प्रकारचे होता पूर्ण प्रवास नशीबवानचा? खूप सहज, सोपा आणि प्रेमळ असाच म्हणायला हरकत नाही. एके दिवशी अमोलचा फोन येतो, तो मला वन लाईन ऐकवतो. त्याच क्षणाला ठरतं की हो मी करते आणि त्या पद्धतीने शूट सुरू होतं आणि शूट संपतं. त्यामुळे अडचणी किंवा ह्या अशा कुठल्याच गोष्टी आल्या नाही. एक गीता तेवढ्या काळामध्ये एक गीता नावाचं कॅरेक्टर आपलं आयुष्य जगून जातं. इतकं सहज होतं आणि ती गीता मला काहीतरी इनडायरेक्टली देऊन जाते, एक सॅटिस्फॅक्शन देऊन जाते. असं सुंदर प्रवास होता या फिल्मच्या दरम्यानचा. जात आता गाणं होऊन जाऊ दे प्रेक्षकांसाठी तुझ्या या सुजवाळा. आमच्या नशीबवान सिनेमातलं गाणं आहे. सोन्याचे पंख लेऊन सख्या र,
येड मन तुझ्या सवे उडाल, गावल सपान साजिर सुखाच, तुझ्या माझ्या प्रेमाच, पाखरू नाड उंबऱ्या पल्याड झेप घेर घेर, सात रंगले उनन भात उंच उंच जाईर जाईर.